hello everyone, welcome back to my another vlog. So yes, टायटल वाचून तुम्हाला कळलंच असेल, फेसवरून पण तुम्हाला एक्साइटिंग व्लॉग वाटत असेल. सो येस, मी खूप जास्त एक्साइटेड आहे बिकॉज दॅट आय एम हेडिंग टुवर्ड्स माय न्यू डेस्टिनेशन गाईज. सो स्टे कनेक्टेड विथ मी. खूप जास्त एन्थुझियाझम वाटतंय बिकॉज मॉर्निंग व्लॉग स्टार्ट करते अर्ली मॉर्निंग. आम्हाला निघायचं आहे. सो आम्हाला इन द सेन्स मम्मी अँड मी जातो आणि कुठे जातो हे तुम्हाला थोड्याच वेळात कळणार आहे. तिथे पोचल्या सो मी बऱ्यापैकी रेडी झाली आहे. मी पूर्णच रेडी झाली आहे. मम्मी बऱ्यापैकी रेडी झालेली आहे. सो आमची फ्लाईट आहे 7:30ची फ्लाईट आहे. सो आम्हाला आता चेक इन वगैरे करायची आहे, बोर्डिंग पास घ्यायची आहे. सो दॅट आम्हाला आता निघायचं आहे. ओला मी बोलवलेली आहे. सो ती पण आता येईलच. सो दॅट हा माझा एअरपोर्ट लुक आहे, दिसेलच तुम्हाला पुढे. सो मी का जाते आणि कुठे जाते हे तुम्हाला पुन्हा कळणारच आहे थोड्या वेळात पुढे. सो कंटिन्यू करा व्लॉग. खूप जास्त इंटरेस्टिंग व्लॉग आहे आणि खूप लाईक माझ्या काय बोलू शकतो, माझ्या आयुष्यातलं गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे ही बोलू शकता तुम्ही. आता वाजल्या 5:30. 7:30ची आमची फ्लाईट आहे. 7:30ला आम्ही टेक ऑफ करणार आहोत. सो दॅट खूप जास्त अवेटेड ब्लॉग आहे हा माझा. सो गाईज कंटिन्यू करा, पार्ट टू पार्ट ब्लॉग येईल. हा ब्लॉग कुठे एंड करेल आय डोंट नो बिकॉज खूप जास्त लांब ब्लॉग नाही व्हायला पाहिजे. सो तुम्ही कंटिन्यू करा आणि भरभरून प्रेम द्या. सो गाईज, आणि तुमच्या प्रेमा खातरच मी इथपर्यंत पोहोचू शकलेली आहे. सो गाईज स्टे ट्यून. सो लेट्स गो. आमची ओला इज हिअर. बापरे, पहाड झाली तरी किती काळोख आहे ना, अक्षरशः अंधारच आहे. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. So we are reached in Nagpur airport. So guys, we are all set to fly high. सो मम्मी आणि पप्पांची आज ॲनिव्हर्सरी आहे. हॅपी विश यू व्हेरी हॅपी मॅरिड ॲनिव्हर्सरी टू बोथ ऑफ यू. मम्मी थँक्यू. पप्पाला पण आम्ही खूप मिस करतो बिकॉज आम्ही दोघीच जणी आहोत ट्रॅव्हलिंगमध्ये. पप्पा नाही आहे. सो त्यामुळे थोडंसं मिस करत आहोत आम्ही पप्पांना. आणि कुठे जातो हे तुम्हाला थोडंफार कळलं असेल तिकीट्सवरून, ते तुम्हाला पुढे अजून समजणारच आहे. सो आमचं चेक इन वगैरे सगळं झालेलं आहे. देन आता फक्त
वेट करतो आहे फ्लाईटची. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि पुढे अजून आमचे ब्लॉग असेच कंटिन्यू करा. सो खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे. सो स्टे ट्यून गाईज. सीट वगैरे मिळाली आहे. बस आता आम्ही टेक ऑफ करत आहोत. एक्सायटेड आहोत बिकॉज आम्ही जिथे चाललो आहे ते न्यू प्लेस आहे एक्सप्लोअरसाठी आणि कामानिमित्त चाललो फिरायला. थोडंफार फिरणं पण होईल आहे आणि काम पण होईल. सो स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड विथ अस. सबसे महत्वपूर्ण है और हम आपसे अनुरोध करते हैं कि आप इस प्रदर्शन पर ध्यान दें, भले ही आप अनुभवी आदमी. आज वेदर पण कसलं भारी आहे ना. अख्खं फॉगी फॉगी वातावरण. सिरियसली छान वाटते.
वी रीच ॲट बँगलोर सिटी ऑफ ड्रीम. इतकी सुंदर सिटी आहे ही आणि वेदर पण इतकं छान आहे ना. आमचं ट्रॅव्हल पण खूप छान झालं. कानं थोडेसे दुखत आहे पण छान झालं. आणि लिटरली एवढे सुंदर व्हिडिओ आले आहेत, बाप रे. आणि आय लव्ह एक्सप्लोर न्यू सिटी, न्यू पीपल. सो आता बघूया पुढचं प्रोग्राम कसं होणार आहे. तुम्हाला कळेलच कशासाठी आली आहे मी इथे. सो यू पीपल स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड विथ मी. स्टे ट्यून. कशी झाली जर्नी? मजा आली? कशी वाटली तुला सिटी? जस्ट आम्ही एंटर केला आहे तरी तिला खूप सुंदर आणि ॲम्बियन्स इतकं जबरदस्त केलेलं आहे ना एअरपोर्टचं. लिटरली मी दाखवते तुम्हाला ग्लिम्स थोडे है ना. सो माय डेस्टिनेशन. Oh my, what a view bro, and the climate was very cloudy and Taj is here. Awesome feeling. Seriously awesome feeling yaar. सो ताजला आम्ही चेक इन केली आहे. आतलं व्ह्यू तुम्हाला दाखवतेच मी. So guys, yes, I am in Karnataka, Bangalore, the city of dream, the city of lake, the city of garden, the city of flowers. So मी थोडंफार ग्लिम्स देते अबाउट ताज हॉटेल अँड हा व्लॉग मी इथेच एंड करते आहे. पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच मी का आली आहे इथे. आय नो खूप एक्सायटेड आहात तुम्ही, मी सुद्धा एक्सायटेड आहे. बट द व्लॉग इज टू लॉंग. सो सी या गाईज, स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड.